6 मिनिट्स, दुसरा आहे 3 मिनिट्स आणि तिसरा आहे 5 मिनिट्स. यांचा आपण LCM काढू. आता तुम्हाला माहीत आहे की यांना तिघांनाही डिवाईड करणारी कोणतीच एक संख्या नाही आहे. मग कमीत कमी दोघांना या 6 आणि 3ला डिवाईड करणारी 3 आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6. ज्यावेळी डिवाईड होत असेल आपण असंच ठेवतो, 5ला ॲज इट इज ठेवायचं. आता 2 5 कोणत्या एका टेबलमध्ये येतात का? नाही आहेत. मग काय करायचं? 2ला घ्यायचं, 2 1 जा, इथे 1 ॲज इट इज आणि हे 5 ॲज इट इज. आता 5 राहिले तर 5ला पण घेऊन टाकायचं, 5 इथे 1 इथे 1 आणि 5 1 जा 5. आता ज्यावेळी इथे 1 सर्व तिन्ही 1 आलेले असतील याचा अर्थ आहे कंप्लीट सॉल्व झालं आहे. आणि आता आपण LCM इज इक्वल टू लिहू शकतो. ह्या सर्व नंबरची मल्टिप्लिकेशन LCMमध्ये घ्यावं लागते. मग इथे घेऊया आपण 3 × 2 × 5. मग तुम्हाला माहिती आहे 5 2 जा 10 आणि 10 3 जा 30. म्हणजे 30 मिनिट्स हा असा वेळ असेल ज्या ठिकाणी हे